वाईट कर्म आणि बंधनात राहणं अपराध आहे. स्वतःची ओळख न होणं अपराध आहे. जीवभाव जिवंत ठेवणं हा मेन अपराध आहे. ठीक आहे का? मी अपराधी ह्या पदरात हे गमक का जुळवलं गेले? तर आपली ओळख नसताना आपण जगतो. ओळख आणि विसर आहे आपल्याला. स्वतःची ओळख नाहीये आणि ईश्वराची आठवण नाहीये. आठवण देहाची आहे, नामाची आहे, आपल्या रूपाची आहे, आपल्या कर्माची आहे. कर्माची आठवण झाली तर कर्मयोग होत नाही. त्या कर्माचं पाप आणि पुण्य तयार होतं आणि त्याचा हिशोब सुरू होतो. त्याचा भोग तुम्हाला भोगावा लागतो. आदर्श त्या कर्मातून उत्पन्न होतं आणि जन्म मृत्यू तुमच्या माग लागतो आणि मग सुख दुःखाचं चक्र सुरू होतं आणि भगवंतापासून जीव दूर जातो आणि जगताला आहे म्हणून भगवंताला नाही म्हणतो. देहाला माझं म्हणून ग्रंथापासून दूर होतो आणि ग्रंथातली जी शक्ती ती हृदयात न ठेवता हृदयामध्ये जगतभाव देवभाव कर्माचं अनुष्ठान वृत्तीचं उत्थान गमन आगमन त्याबरोबर तुमचं मन हे चुकीचा मार्ग आहे. कर्माच्या सोबत असलेलं अंतःकरण प्रमाता नावानं आणि कर्माला सोडलेलं अंतःकरण कर्मयोगी बनलं आणि कर्मयोगापासून ज्ञान योगाचा आरंभ झाला आणि ज्ञान योगातून श्रवणाला उत्तम मार्ग मनाला आला आणि मन राम होण्यासाठी संताकडे गेलं आणि संताच्या सानिध्यात वेदात आलं. वेदाचं ज्ञान गीतेच्या माध्यमातून ओवीत शोधलं आणि ओवीच्या चिंतनानं मन ब्रह्म बनलं. तेव्हा ते कर्म बाजूला जाऊन जगतभाव संपला. देहभाव तर फेकूनच दिला. आत्माराम प्रगट झाला. वेदाचं ज्ञान हृदयात आलं. मन मुक्तीच्या घरात निवास केलं आणि आनंदाचं साम्राज्य तयार झालं. सच्चिदानंद मी आहे असं ज्ञान अनुभूत झालं आणि मनाला ब्रह्मत्वाचं नातं प्रगट केलं आणि मी परमेश्वर आहे, मी देह नाही, माझ्या आत आत्मस्वरूप आहे, ते माझं रूप आहे. जगतरूप देहरूप हे दिसून नाही आणि आत्मारामा वाचून काहीच नाही हे बुद्धीनं ग्रहण केलं. वेदाचं ज्ञान आलं. संताचा संग झाला. अज्ञानाचा भंग केला. परमात्मा सावध झाला. अद्वैताचा रस घेतला. ब्रह्मभाव तेवत ठेवला. हा ज्ञानाचा दिवा गुरुनं लावला. त्याच्या प्रकाशात जीव सुखात रमला आणि देहभावातून बाहेर आला. स्वतःच्या सुखाला भोगू लागला. विशेष सुखाला त्याने त्याग केला. वृत्तीचा अभाव झाला. परमानंद प्रगट झाला आणि परमात्माच ब्रह्म होता हे त्या मनाला जाणून मन राम झालं आणि त्या भगवंताच्या ठिकाणी जाऊन भगवंत झालं. हे आमचा ज्ञानाचा प्रभाव, ज्ञानाची ज्योत, गुरुचं ज्ञान आणि गुरुची संगती सगळं त्यांना आमच्या पदरात टाकली. काही न ठेवता शक्तिपात केला. गुरुनं अनुवाद करून घेऊन हृदयातला ज्ञानाचा निराश केला. वृत्तीतल्या गुणाचा आबाद केला आणि जगत भाव मुळासकट काढून फेकून दिला. आमच्या गुरुनं ज्ञानाचा दिवा हृदयात लावला आणि अंतरीचा परमात्मा प्रगट केला. गीतेच्या ज्ञानामध्ये हृदय भरभरून गेलं आणि वेदाच्या ओवीमध्ये हा जीवात्मा स्थापित झाला. प्रस्थापित ओवीचं ज्ञान त्या बुद्धीनं विचळून घेतलं सगळं. सतसंगातून माऊलींची ओवी फार महत्वाची आहे. संताचा संग अति अनमोल आहे. वेदाचं श्रवण मंगलकारक आहे. बाकी का आयुष्यातलं अमंगल आहे. देहाचा मंगल आहे.
त्या देहाचा शेवट तिथं आहे, ती जागा आहे शेवटची. त्याची आठवण रोज ठेवायची. मग माज येत नाही, लाज येते. मला जायचंय भगवंताकडं, अलोक लोकांतराकडं. पितरपाठ आहे सध्या, मला आज भरून जायचंय. जी तुमच्या अनामत माझ्याकडे आली आहे. मग पंचमहाभूताची विल्हेवाट लोक लावतात, तो भाग वेगळा. पण तुमचा धर्म, दान, केलेला उपकार, दुःखात धावून केलेला कुणाचे कष्ट दूर, कुणाच्या घरात तर अन्न नसन त्यांना दिलं, कुणाला कपडा नसन त्याला दिलं, तर तो आत्मा, त्याचा आशीर्वाद एवढा मोठा असतो, तर तुमचं संकट जाते निवडून. म्हणून आज दुपारी मी चालले, किंवा तुमच्या कुळातले लोक असतात, घरातले पितर लोक, त्यांना आत्महत्या केलेलं असतं, अर्धवट आयुष्यात गेलेलं असतात, कुणाचं पाण्यात बुडून मेलेलं असतं, कुणी ऍक्सिडेंट झालं असतं, कुणी फाशी घेतलेलं असतं, कुणी स्वतःच्या वैतागानं मरून गेलेलं असतं, कुणाला अकस्मात अटॅक येऊन गेलेलं असतं, कुणी बिमारीनं छोट्या वयात लहान लहान लेकरं टाकून गेलेलं असतं. तर तो जीव आत्मा अधांतरी असतो, त्यांचं मन त्या बायकोत, त्या घरात त्याने केलेल्या कमाईमध्ये असतं. तर त्या मनाला, त्या जीवाला उद्धार नसतो, तो पितर योनीमध्ये भटकतो. तर अशाच्या नावानं दान धर्म केला तर ते पुण्याच्या पितराला मुक्त करतो. म्हणून कुणीही दान द्यायला विसरू नका. माझी साखळी वाढवा, मी वाढवणार आहे. करावं वेदाचं ज्ञान, गुरुजीचं ज्ञान घराघरात जावं. आता 96,000 लोक ऐकतात, 1 लाखाच्या जवळ गेले मी, 4,000 कमी आहेत. असेच लाखोची संख्या कोटीत जावी आणि ही वाणी वेदांतासाठी अर्पण व्हावी. व्यवहारात बोलणं बंद असावं, देहभाव समभावा आणि आत्मभाव सतत 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 तेवत ठेवावा. बोधाचा दिवा लागावा आणि वेदाचा प्रकाश भोगावा आणि ऐक्याचा अनुभव हृदयात सतत प्रगट असावा. अनुभूतीत राहावं मी, भूमिकेत जावं मी. आता शब्द असू नये, देहभान राहू नये, देहभान जावं. आता भूमिकेत यावं आपण. भगवंत काय करेल ते करेल, पण जास्त अभ्यास, जास्त चिंतन, जास्त नामस्मरण, दान धर्म, किती श्वास उरले माहित नाही, कसा अभ्यास करायचा कळत नाही, कसं जीवन जगायचं, कसं जमल तसं करते. काही चुकत असेल, काही बरोबर असेल त्याला नीट करते. पण ग्रंथ वाढवायचे आता अभ्यासाचे. काल अजून एक सांगते तुम्हाला, मला खुल्लं बोलायचं आहे आज. त्याने अधिकार्याचा संभव, अधिकार्याचा संभव आहे. अधिकारी लोक आहेत. तुम्ही म्हणतात की अधिकारीच नाही, तुमचा मोक्ष मिळतच नाही, मोक्षाची कोणाला गरजच नाही, आम्हाला विषयातून सुख मिळतं, संपत्तीतून सुख मिळतं, या संसारातून खोट्या सुख मिळतं. तुमचा विचारसागर कशाला ऐकायचा, आत्मचिंतन का करायचं? तुमच्या आत्मचिंतना वाचून, वेदांताच्या श्रवणा वाचून, साधूच्या बोधा वाचून, सत्संगा वाचून आम्हाला सुख मिळतं. आणि तुमच्या ग्रंथाचे कुणी अधिकारी नाही, कुणालाही तुमच्या आत्मसुखाची गरज नाही. म्हणून अधिकाराचा असंभव सांगितला. पूर्व पक्षाचं मत ऐकलं. आता उत्तर पक्ष म्हणजे वेदांती म्हणतात सिद्धांत मताने अधिकारी असतातच. मुक्त व्हा वाटतं, खरंच सुख घ्या वाटतं, या देहभावातून निघा वाटतं, वृत्तीचा निराश करून आपल्या परमपदावर या वाटतं, मी कोण हे ओळखून घ्या वाटतं. मनाला परमसुख भोगायचंय ती इच्छा राहून गेली. विषय सुख हे अनित्य सुख आहे. अनित्य सुखाने मी रस्तावलं.
मन भांबावलंय, असमाधान चित्त आहे आमचं. मला कुठे समाधान नाहीये संसारात, माझं मन कुठे स्थिर नाहीये. मला स्थिर राहायचंय, आनंदाला भोगायचंय आणि आत्मसुख प्राप्त करायचंय. आणि हे अविद्येला सोडून ब्रह्मविद्येमध्ये थांबून चिंतनाचा लाभ घेऊन सत्संगामध्ये जाऊन मला माझी ओळख करून घ्यायची आहे. ह्याला म्हणतात अधिकारी. आणि आहे यांचा संभव आहे, अधिकारी लोक आहेतच. मूळ अज्ञान सहित जगन निवृत्ती वाचून त्रिविध दुःख नाश होणे शक्यच नाही. मूळ अज्ञानची निवृत्ती केल्याशिवाय त्रिविध दुःखाचा नाश होत नाही असं वेदांती बोलतात. मूळ अज्ञान म्हणजे अविद्या, आणि ती अविद्या तुमच्या हृदयामध्ये भगवंतापाशी थांबलेली आहे. आणि तिने त्या अविद्येने भगवंताला झाकलेलं आहे आणि देहाला दाखवलेलं आहे. मनामध्ये गुणाची उत्पत्ती आहे आणि गुण त्या मनामध्ये सतत राहतात. गुणाचा मनाचा संबंध आहे आणि गुणाच्या संबंधांना देहाचं प्रेम आहे, देहाची ओळख आहे. आणि जगताचा भ्रम नसून जगताचं सत्यत्व आहे. हे अविद्येची शक्ती आहे आणि त्याला नष्ट करायचं म्हणून विचारसागर दुसरा तरंगातला बोध घ्यायचा. अज्ञानाचं मूळ कापून टाकायचं आणि आपल्या स्वतःला ओळखायचं आणि वृत्तीच्या विकाराला थांबवायचं. जगातला संबंध आहे तो कमी करायचा आणि मिथ्यात्व जगत आहे हे पटवून घ्यायचं. सत्य परमात्मा तो आहे आणि तो माझं रूप आहे, त्या रूपामध्ये मला थांबायचं आहे अशी निष्ठा ठेवायची. ब्रह्मविद्या ग्रहण करायची आणि अविद्येचा काळोख बंद करायचा. सत्संगात मला जगायचं, स्वरूपामध्ये थांबायचं, आत्मरंगात रंगायचं आणि देहभावाला समाप्त करायचं. देहभावाचं मूळ ही अविद्या आहे, तिला नाश करायचा. ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशात यायचं, सत्संगात जगायचं, त्रिविध दुःखाच्या नाशाला नाश करून टाकायचा. त्रिविध दुःखाच्या नाशा वाचून आपल्याला जगन निवृत्ती होत नाही. जगन निवृत्ती झाली की त्रिविध नाश होतो. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक हे त्रिविध दुःख आहे. ह्याच्या नाशातून मला बाहेर यायचंय. जगन निवृत्ती करायची, अज्ञान मुळाचं फेका संपवायचं, सत्संगात जगायचं आणि ब्रह्मपदी बुद्धीला वसवायचं. आपली ओळख करून घ्यायची, अद्वैत ज्ञान संपादन करायचं आणि अज्ञान टाकून मला जगायचंय. हे नाते क्षणिक आहेत, हा ध्येय क्षणभंगुर आहे आणि हे विषय खोटे आणि वृत्तीमध्ये विकार मोठा आहे, तो काढायचा आहे. जगन निवृत्ती करायची, परमानंदाची प्राप्ती भोगायची, त्रिविध दुःखाच्या नाशाला प्रयत्न करायचा आहे आणि आत्मारामाची ओळख करून आत्माराम व्हायचे. हा त्यांचा अधिकाराचा हृदयातला भाव असतो. तळमळा असते, मला हे करायचं म्हणून जगन निवृत्त झाली, त्रिविध दुःखाचा नाश. ज्या अर्थी सर्व लोकांना सर्व दुःख नाशाची इच्छा आहे, दुःखच होणे कुठलं म्हणा, मग त्या अर्थी कारण से जगन निवृत्तीची इच्छा सर्वांना होते. ज्या अर्थी मला कुठलं दुःखच होणे, मला सदा सुख राहावं, सुखातून मी बाहेर येऊ नये अशी इच्छा आहे, म्हणजे सर्व सुखाची इच्छा आहे. आणि सर्व सुख हे श्रवणातून भेटतं, ज्ञानातून मिळतं, बोधातून कळतं, सत्संगातून जीवाला मुक्तीचं दान देता येतं. तेव्हा त्रिविध दुःखाचा नाश होतो आणि जीवाला ब्रह्मपद येतं आणि खरं सुख प्रगट होतं. ते सुख संपत नाही आणि भौतिक सुख टिकत नाही आणि भौतिक सुख सुख नसतं. तुम्हाला आभासिक सुखात असतात, कारण तुम्हाला खऱ्या सुखाची चव नाही, खरं सुख भोगलं नाही म्हणून तुमचं विशेष सुख संपलं नाही. काय बोलले शेवटचा वाक्य, तुम्हाला ओळख नाही, अनुभूती नाही, त्याचा भोग नाही. तीन गोष्टी, अनुभूती नाही, त्याची ओळख करून घेतली नाही, त्याची प्राप्ती नाही. खोटं सुख तुम्ही टाकलं नाही तर खरं सुख कसं कळलं, आणि खरं सुख मिळाल्या खोट्या सुखाची काय कशाला इच्छा धराल तुम्ही. म्हणून तुम्हाला खऱ्या सुखाची तुम्हाला प्राप्ती करून देणारे संत मिळाले नाही. हा दोष तुमचा नाही, पण पाप तुमचा आहे. सांगा, सुख आहे का? भेटलं तर खोटं सुख त्यागा वाटतं, त्याला वैराग्य म्हणतात.
खरं सुख आत्मसुख आहे हे विचार सागरच्या द्वारे मिळतं, तेव्हा बुद्धीला व्यापकतेमध्ये राहता येतं, देहातून निघता येतं. जडाला बुद्धी केव्हा सोडते? ब्रह्मज्ञानाची शक्ती प्रगल्भ होती, वेदाची संपत्ती गुरुकडून येते आणि तेव्हा खरी स्थिती बघता येते आणि देह भावना समाप्त नाश होते. तेव्हा त्रिविध दुःख नाश होतात, आत्मभाव जागा होतो आणि वृत्तीचं अज्ञान जळून जात. मी कोण कळून जात आणि खरं सुख मिळून जात. जीवाशिवाचं मिलन होतं, तेव्हा जीवन अलौकिक बनतं. तेव्हा तुमचं वैभव तुम्हाला बघता येतं, ते वैभव आत्मसुख. अध्यात्मामध्ये मनाला बांधून ठेवायचं. माझ्या भगवंताकडे मला जायचं हे विसरायचं नाही. माझं स्वरूप कोण आहे हे मला शोधायचंय. माझ्या भगवंतापाशी मला बुद्धीला न्यायचंय आणि आत्मसुख मला प्राप्त करायचंय. मी खोट्या सुखात का राहू? हे नात्यामध्ये का रमू? देहाचा संबंध का वाढवू? पापुण्याची उत्पत्ती का करू? कर्माला मी का धरू? विषयामध्ये का मरू? समजून घ्या ना बाळांनो, समजून घ्या, जागवा. हे आम्हाला आधीपासून सांगितलं, म्हणून आधीपासून आम्ही संतांच्या पायापाशी थांबलो. मला विचारलं का तिथं बरे सुनाचे पाहुणे बरे चालते आणि त्याने मला नाही, मी कसं जगावे वाणीला कंट्रोल नाही आणि बोधामध्ये मन थांबलंच नाही आणि संतांची भेट झाली नाही. अज्ञानाला टाकताच आलं नाही, नात्यातलं प्रेम कमी केलंच नाही, मी स्वतःसाठी जगलेच नाही. रडू यावं? पाय का रडत नाही? रडतात लेकरासाठी, घरासाठी. काय पागल आहे का तुम्ही? रडावं ज्ञानासाठी, नामासाठी, गुरुसाठी, वेदांतासाठी, मुक्तीसाठी. रडा ना कधीतरी. पोराचं कसं होईल, पोरीचं कसं होईल? आता प्रोग्राम करायचा, 1 तोळा सोनं द्यायचा आणि चोऱ्या करायच्या. मोरी जायचं पुन्हा किडावून. कवर करतात हे चोऱ्या. विश्वास वेदांतावर आणि चिंतन त्या हेडिंगवर मन. आज कोणची हेडिंग सांगितली? सिद्धांत मतामध्ये अधिकार्याचा संभव. देवासप्पा सांगते राजा, आज माझा मुलगा तिथे बोलू लागला, माझ्यापासून तरी दुःख नाश होत नाही. ज्या अर्थी सगळ्यांना सर्व सुखाची इच्छा, सुख दुःख उचणे सुख जाऊ नये असं म्हणतात, तर त्यांना सर्व सुखाची इच्छा आहे. सर्व सुख हे आत्मसुखातून मिळतं, आत्मसुख हे चिंतनातून मिळतं. चिंतन हे वेदांचं खरं डॉक्टर वेद हे विचारसागर आहे. विचारसागर मधून त्रिविध दुःखाचे नाश आहे आणि त्रिविध दुःखाचा नाश झाले की सर्व सुख हातात येतं आणि सर्व सुख हे आत्मसुख आहे. आत्मसुख हे भगवंताचं आहे आणि आत्मसुख हे परमात्मा आहे आणि ते साधू तुम्हाला प्रगट करून देतात, तुमच्या हृदयातलं आवरण काढतात आणि त्रिविध दुःखाची जगन निवृत्ती करतात, त्रिविध दुःख नाश पावतात आणि मन राम बनतं आणि सुखाची उत्पत्ती होती आणि दुःख विरहित सुख तुम्हाला बघता येतं आणि त्या ठिकाणी अज्ञान जळून जातं, जन्म मरण थांबलं जातं, यमाचं खातं बंद पडतं आणि आपलं आणि ईश्वराचं मिलन होतं. त्याला म्हणतात वेदांताचा अधिकारी. जगन निवृत्तीची इच्छा सर्वांना होते, कारण म्हणजे अज्ञान. त्याची निवृत्ती, जगन निवृत्ती, परमात्म्याची प्राप्ती आणि सर्व सुखाची अनुभूती हा अधिकारी आहे वेदांताचा. म्हणून सिद्धांत मताने अधिकाऱ्याचा संभव आहे. अधिकारी नाही असं नाही. तुम्ही म्हणालात अधिकारी नाही, तुमच्या मताचं खंडन केलं आम्ही. चला आता मूळ अविद्येच्या नाशाने सर्व दुःखे आणि दुःखाची रोगाची, मूळ अविद्येच्या नाशाने सर्व दुःखे व दुःखाची कारणे रोगादी. बघा, दुःखाची कारणे रोगादी आलं का नाही माहित? सांगा. त्याच्या नाशाने सर्व दुःखे व दुःखाची कारणे रोगादी आणि रोगाधिकाचा आश्रय शरीरादी. रोगाधिकाचा आश्रय शरीरादी. सांगा तुम्हाला मी विषय बोलला का नाही? विचारसागर बोलले की नाही? भाव असावा, सत्संग असावा आणि साधू संतांवर प्रेम करावं. मी त्या सरिताला म्हणून सरिता अकाल पुण्य शरीरादी या सर्वांचा नाश होईल. म्हणून सर्व पुरुषांना कारण सवर्तमान जगन निवृत्ती पूर्वक सर्व दुःख नाश
होणे संभवणे नाही. औषधादी उपायाने सर्वांची रोगजन्य दुःख निवृत्ती होते असा अनुभव नाही. ते म्हणले तुमच्या ब्रह्मज्ञानाने सुख मिळतं नाही, आम्हाला शरीरातला रोग आला आध्यात्मिक निवृत्ती होते म्हणत ना तुम्ही. आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती ज्ञानाने होती. तर ते पूर्व पक्ष म्हणले आम्हाला शरीराला पिढा झाली, बिमारी झाली, आम्ही गोळ्या घेऊ मुक्त त्या रोगातून बाहेर येऊ. पण औषधानं सगळं रोग जातो असं नाही, पुन्हा पुन्हा येतो. लयरूप निवृत्ती, ताप गेली पुन्हा येते, डोकं दुखणं पित्त पुन्हा येतं, पित्त पुन्हा येतं. शुगर जातच नाही, तुम्हाला माहितीच तिथं जातच नाही, तुम्हाला सोडतच नाही, ती बीपी सोडत नाही. असे बरेच लोक आहेत, कॅन्सर तुम्हाला खाली ठेवतच नाही. मग अशा बिमाऱ्या औषधाने होत नाहीत. तुम्ही म्हणतात आम्ही औषधाला तुमचं दुःख निवृत्त करू, तुमच्या अध्यात्माची गरज नाही, तुमचं मताचं खंडन केलं असं उत्तर पक्षी म्हणतात. औषधादी उपायाने सर्वाची रोगजन्य दुःख निवृत्ती होते असा अनुभव नाही. बरे, ज्यांची होते त्यांना पुन्हा रोगजन्य दुःख होत नाही असंही नाही, पुन्हा रोग होतो. त्याप्रमाणे अधिभौतिक अधिदैविक दुःख नाशाचा प्रकार आहे. व्यवहारिक कोणत्याही उपायाने तिन्ही दुःखाचा अत्यंत नाश होत नाही असा सूक्ष्म विचार केला तर निश्चय होतो. ज्याचा नाश झाल्यानंतर पुन्हा उत्पत्ती होत नाही त्या नाशास अत्यंत निवृत्ती म्हणाली. ज्याचा नाश झाल्यावर ती पुन्हा उत्पन्न होत नाही त्याला म्हणायचं अत्यंत निवृत्ती. ताप आली, गोळी घेतली, ताप दिली, पुन्हा आली, लयरूप निवृत्ती. गुडघा दुखला, औषध घेतलं, गुडघा दुखायला थांबला आणि पुन्हा औषध घ्यावं लागलं तर गुडघा पुन्हा पुन्हा आलाच ना वापस. म्हणून ज्या दुःखाचा नाश झाला पुन्हा दुःख होत नाही अत्यंत निवृत्ती, आणि पुन्हा पुन्हा दुःख येतं त्याला म्हणायचं लयरूप निवृत्ती. चला आगे. 8 वाजले, 8:15 झाले, मी थांबते बेटा. हॅलो. त्याचा नाश झाला म्हणजे ऐका, खूप सुंदर आहे. उपादान करण्याचा नाश झाला म्हणजे कार्याचा नाश होतो. या नियमाने सर्व शरीरादी दुःखांना उपादान कारण जे आत्मस्वरूपाचा ज्ञान आहे त्याच्या नाशानेच सर्व दुःखे व दुःख साधने याचा आत्यंतिक नाश होईल. ज्या ज्ञानाचा नाश आत्मज्ञानाने होईल दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणे शक्य नाही. पण हे कार्याला खूप जवळचं आहे. कोण? उपादान कारण कार्याला खूप जवळचं आहे. उपादान कारणावाचून कार्य होत नाही. 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 आणि आता पुढचा ऐका. या नियमाने सर्व शरीरादी दुःखांना उपादान कारण हे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. या नियमाने सर्व शरीरादी दुःखाचं कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. वाच एवढे वाक्य पूर्ण. या नियमाने सर्व शरीर दुःखांना कारण हे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. हे मला सांगायचं होतं. या नियमाने सर्व दुःखांना सर्व शरीराधिकाच्या ठिकाणी होणार दुःख हे उपादान कारण म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाचा नाश झाला नाही म्हणून होत आहे. म्हणून सर्व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाचा नाश म्हणजे उपादान कारणाचा नाश. चला, पाठ संपला.